नमस्कार. आज जो पार्ट आपण स्टडी करतोय ॲपोमिक्झिस. ॲपोमिक्झिस इज वन ऑफ द टाइप ऑफ asexual reproduction. Now, what is the meaning of asexual reproduction? The reproduction in which new individuals are formed without formation and fusion of gametes is the asexual reproduction, and this apomixis is one of the type of asexual reproduction. आता ॲपोमिक्झिस जर वन ऑफ द टाइप असेक्झुअल रिप्रोडक्शन असेल तर या ॲपोमिक्झिसला या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. तर ॲपोमिक्झिस काय आहे लक्षात घ्या. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. ॲपोमिक्झिस मध्ये काय फॉर्म झाला? एम्ब्रिओ फॉर्म होतोय. पण आता हा एम्ब्रिओ कसा फॉर्म होतोय आपल्याला पाहायचं आहे. विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड फर्टिलायझेशन. आणि ॲपोमिक्झिस काय आपण आताच पाहिलं. हा जो एम्ब्रिओ फॉर्मेशन आहे ही कशी प्रोसेस आहे. इट इज वन ऑफ द मेथड ऑफ असेक्झुअल रिप्रोडक्शन. नाउ हाउ विल यू डिफाइन ॲपोमिक्झिस? फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ through asexual reproduction without formation of gametes and fertilization is called apomixis. आता जर ॲपोमिक्झिस मध्ये गॅमेट फॉर्मेशन होत नसेल, गॅमेटचं युनियन होत नसेल, म्हणजे कोणती प्रोसेस होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नसेल, तर मग या ॲपोमिक्झिस मध्ये काय होत नाही लक्षात घ्या. इन धिस ॲपोमिक्झिस देर इज नो मियोसिस. ॲपोमिक्झिस मध्ये का कुठली प्रोसेस घडून येत नाही. मियोसिस अँड सिनगॅमी. याच्यामध्ये मियोसिस घडून येत नाही आणि सिनगॅमीची ही प्रोसेस घडून येत नाही. आता याच्यापूर्वी आपण जो पार्ट स्टडी केलेला आहे सेक्झुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. आता बघा, ज्यावेळेस आपण सेक्झुअल रिप्रोडक्शन बघितलं त्यावेळेस आपण पाहिलं सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं. Suppose that this is the male gamete and it is the female gamete. This is the male gamete and it is the female gamete. And you know that gametes are haploid. आता sexual reproduction मध्ये काय होतंय लक्षात घ्या. Male gamete and female gamete combine together to form zygote, and this zygote is the diploid structure, and this process of formation of zygote is called fertilization, or this process is also called syngamy. And then this zygote undergoes a repeated mitotic division to form many cells, and these cells are rearranged to form an embryo. And you know that from this embryo a new plant is produced. This is the overall process of sexual reproduction. We have already discussed in detail. बघा, सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय झालं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं युनियन झालं, झायगोट फॉर्म झाला, आणि या झायगोट फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय, फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी. त्याच्यानंतर झायगोटच्या रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स झाल्या, मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार झालं, आणि ते जे स्ट्रक्चर आहे त्याला काय कन्सिडर केलं, एम्ब्रिओ कन्सिडर केलं. आता बघा, ॲपोमिक्झिस मध्ये काय होतंय. इट इज असेक्झुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. टेक्स प्लेस विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. गॅमेट्सही फॉर्म होत नाही, आणि त्याच्यानंतर गॅमेट्स फॉर्म झालं नाही, त्याच्यानंतर काय होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही. म्हणजेच याच्यामध्ये कुठल्या प्रोसेस होणार नाही, नो मियोसिस अँड
सिनगॅमी. आता गॅमीट जे फॉर्म होतील हे डिप्लॉइड सेल पासनं गॅमीट फॉर्म होतील. आता डिप्लॉइड सेल पासनं गॅमीट फॉर्म, जर गॅमीट फॉर्मेशन करायचं असेल तर काय करावं लागेल, डिप्लॉइड सेलचं कन्व्हर्शन हॅप्लॉइड सेलमध्ये करावं लागेल, गॅमीट्स मध्ये करावं लागेल. मग जो क्रोमोझोमचा नंबर आहे तो नंबर काय करावा लागेल, रिड्यूस करावा लागेल. आणि जर क्रोमोझोमचा नंबर रिड्यूस करायचा असेल तर कुठली डिव्हिजन पाहिजे, मियोसिस डिव्हिजन पाहिजे. या ठिकाणी काय होत नाही, गॅमीट फॉर्मेशनच होणार नाही. मग काय होणार नाही, याच्यामध्ये मियोसिस पार्टिसिपेट करणार नाही आणि गॅमीट फॉर्मेशन झालं नाही ते युनियन व्हायचा प्रश्नच क्रिएट होणार नाही. म्हणजे याचं युनियन होणार नाही आणि झायगोट फॉर्मेशन होणार नाही. म्हणजे कुठली प्रोसेस होणार नाही, सिनगॅमीची प्रोसेस सुद्धा होणार नाही. गॉट इट. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण कन्सिडर करतोय ॲपोमेक्झिस मध्ये. इन धिस ॲपोमेक्झिस एम्ब्रियो डेव्हलप्स into ovule and ovule develops into seed. हा जो एम्ब्रिओ तयार झाला, हा एम्ब्रिओ कशामध्ये तयार होईल, ओव्ह्यूल मध्ये. आणि ओव्ह्यूल कशामध्ये कन्व्हर्ट होईल, सीड मध्ये कन्व्हर्ट होईल. लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता पुढे जायचं आहे. पुढे जाण्याच्या पूर्वी तिन्ही पॉइंट्स लक्षात आले. व्हॉट इज ॲपोमेक्झिस, फॉर्मेशन ऑफ embryo through asexual method of reproduction without formation of gametes and act of fertilization is called apomixis. In case of apomixis, meiosis as well as syngamy does not take place. In apomixis, embryo develops into ovule and ovule develops into seed. Now we have to discuss the types of apomixis. आता बघा कोणाला कन्सिडर करायचं आहे, आपल्याला ॲपोमेक्झिसला कन्सिडर करायचं आहे. आता या ॲपोमेक्झिसचे आपण जर टाइप्स कन्सिडर केले, दिस ॲपोमेक्झिस इज ऑफ टू टाइप्स. द फर्स्ट इज ॲपोगॅमी अँड सेकंड इज ॲपोस्पोरी. These are the two types of apomixis. Which are the two types? The first one is apogamy and second is apospory. आता या ॲपोगॅमी मध्ये काय होतं आणि ॲपोस्पोरी मध्ये काय होतंय आपल्याला पाहायचं आहे. आता या ॲपोगॅमी मध्ये काय होईल लक्षात घ्या. या ॲपोगॅमी मध्ये गॅमेटोफाइट सारखं ऑर्गन असणारं स्ट्रक्चर तयार होईल किंवा एखादी सेल तयार होईल आणि या सेलपासनं विदाउट फर्टिलायझेशन, या सेलपासनं फर्टिलायझेशन न होता विदाउट फर्टिलायझेशन कशाचं फॉर्मेशन होणार, एम्ब्रियोचं फॉर्मेशन होईल. पण कसं फॉर्मेशन झालं, विदाउट फर्टिलायझेशन. लक्षात राहील. समजा गॅमेटोफाइट सारखं ऑर्गन तयार झालं किंवा सेल तयार झाली आणि या सेलचं काय झालं नाही, फर्टिलायझेशन न होता जर एम्ब्रिओ डेव्हलप होत असेल, एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर फॉर्म होत असेल तर कोणत्या टाईपची ॲपोमेक्झिस, ॲपोगॅमी टाईपची. अँड सेकंड इज ॲपोस्पोरी. आता या ॲपोस्पोरी मध्ये काय होतंय लक्षात ठेवा. याच्यामध्ये स्पोरोफाइट जो असतो, डू यू नो द मिनिंग ऑफ स्पोरोफाइट, द प्लांट बॉडी इज कॉल्ड स्पोरोफाइट. आता ही जे स्पोरोफाइट आहे, स्पोरोफाइट कसं राहील, डिप्लॉइड राहील. गॅमेट्स कसे राहतील, हॅप्लॉइड राहील. आता हे जे स्पोरोफाइट आहे, डिप्लॉइड स्पोरोफाइट, या डिप्लॉइड स्पोरोफाइट पासनं डायरेक्टली काय तयार होईल लक्षात घ्या, गॅमेटोफाइट तयार होईल. आता स्पोरोफाइट पासून ज्यावेळेस गॅमेटोफाइट तयार करायचं आहे तर हा जो गॅमेटोफाइट तयार होईल, इन जनरल कंडिशन सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय झालं होतं आठवा, डिप्लॉइड सेल होती. मग ती मेगास्पोर मदर सेल असेल, मायक्रोस्पोर मदर सेल असेल, कुठली असू द्या. मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड होती, त्याच्यापासून काय तयार झालं, हॅप्लॉइड. मेगास्पोर तयार झालं, त्याच्या फर्दर डिव्हिजन्स होऊन फिमेल गॅमेटोफाइट फॉर्म झालं. त्याच्यानंतर मायक्रोस्पोर मदर सेलचं मियोसिस डिव्हिजन झालं.
पोलन टेट्रॅट फॉर्म झालं, पोलन ग्रेन्स फॉर्म झाले, त्याच्या फर्दर डेव्हलपमेंट झालं, डिव्हिजन झाल्या आणि त्याच्यापासून मेल गॅमिटोफाइट फॉर्म झाला. आता इथे काय होतंय बघा, म्हणजे जो काही गॅमिटोफाइट तयार होईल हा गॅमिटोफाइट सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये कसा तयार होईल, हॅप्लॉइड तयार होईल. क्रोमोझोमचा नंबर काय होईल, रिड्यूस होईल. आणि क्रोमोझोमचा नंबर रिड्यूस करायचा आहे तर कुठल्या डिव्हिजन्स पार्टिसिपेट होतील, मियोसिस डिव्हिजन पार्टिसिपेट होतील. पण या ठिकाणी बघा काय होत आहे, ॲपोस्पोरीमध्ये हा जो स्पोरोफाइट आहे याच्यापासून गॅमिटोफाइट तयार होतं. पण हा गॅमिटोफाइट कसा तयार होतोय लक्षात घ्या, डिप्लॉइड गॅमिटोफाइट तयार होतं. याचा अर्थ असा आहे, जेवढा क्रोमोझोमचा नंबर स्पोरोफाइटच्या सेलचा आहे तेवढाच क्रोमोझोमचा नंबर कोणाचा मेंटेन ठेवायचा आहे, गॅमिटोफाइटचा मेंटेन ठेवायचा आहे. जर या ठिकाणी मियोसिस डिव्हिजन पार्टिसिपेट झाली तर गॅमिटोफाइट कसं तयार होईल, हॅप्लॉइड तयार होईल. म्हणजे डेफिनेटली काय झालं नसेल, मियोसिस पार्टिसिपेट होत नाही. मग या ठिकाणी जे गॅमिटोफाइट तयार झालं डिप्लॉइड स्पोरोफाइट पासनं, हे कसं तयार झालं, विदाउट मियोसिस. मग कुठली डिव्हिजन पार्टिसिपेट झाली असेल, इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन मीन्स मायटोसिसनी फॉर्म होत आहे आणि हा गॅमिटोफाइट देन डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो. बघा ॲपोमिक्सिस हाऊ मेनी टाइप्स, 2 टाइप्स, ॲपोगॅमी अँड ॲपोस्पोरी. इन केस ऑफ ॲपोगॅमी, gametophyte organ or cell develops into embryo-like structure without fertilization. In case of apospory, sporophyte develops into diploid gametophyte without meiosis, and this gametophyte forms the embryo. These are the 2 types of apomixis. Got it? Now we have to discuss कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. आता ॲपोमिक्सिसच्या कॅटेगरीज कुठल्या आहेत हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता ह्या कॅटेगरीज डिस्कस करण्याच्या पूर्वी आता काही डिस्कस करा. वी हॅव टू फॉर्म द एम्ब्रियो. आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, एम्ब्रियो फॉर्म करायचा आहे, लक्षात घ्या. आता हा एम्ब्रियो कसा फॉर्म होतोय याच्या बेसिसवर ॲपोमिक्सिसच्या आपण 3 कॅटेगरीज कन्सिडर करतोय. बघूया त्या कॅटेगरीजचे नावं जे आहेत ते आपण नंतर कन्सिडर करू, पण कसं तयार होतं हे पहिल्यांदा आपण बघूया. आता फर्स्ट थिंग बघा, आता हा एम्ब्रियो तयार करायचा आहे. आता कधी कधी काय होतंय, आर्चेस्पोरियल सेल और अदर सेल ऑफ न्यूसेलस. समोर एक प्रश्न क्रिएट होईल, आर्चिस्पोरियल सेल म्हणजे काय. बघा, ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट दॅट इज दी एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट आपण पाहिली होती. एम्ब्रियो सॅकच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण पाहिलं होतं, वन ऑफ द सेल ऑफ न्यूसेलस towards the micropylene forms the megaspore mother cell. आता हे आपण पाहिलं, पण एक पॉइंट त्या ठिकाणी आपण पाहिला नव्हता कारण तो आपल्या टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केला नव्हता म्हणून, पण या संदर्भात आपल्याला तो स्टडी करायचा आहे म्हणून मी सांगतोय. आता जी मेगास्पोर मदर सेल तयार होत आहे न्यू सेलच्या सेलपासनं, कधी कधी काय होतंय, ही डायरेक्टली मेगास्पोर मदर सेल नाही तयार करत. पहिल्यांदा ती सेल आर्चिस्पोरियम मध्ये डेव्हलप होतं आणि आर्चिस्पोरियम नंतर काय फॉर्म करतंय, मेगास्पोर मदर सेल फॉर्म करतंय. लक्षात ठेवा. म्हणजे एवढं तरी लक्षात असू द्या, आर्चिस्पोरियल सेल कुठे डेव्हलप होणार, न्यू सेलच्या सेलपासून डेव्हलप होईल. आता कधी कधी काय होतंय बघा, आर्चिस्पोरियल सेल और अदर सेल ऑफ न्यू सेलस काय तयार करेल, डायरेक्टली काय कशामध्ये डेव्हलप होत आहे, या एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होत आहे. गॉट इट. आता कधी कधी कशा पद्धतीची डेव्हलपमेंट होत आहे लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे काय आपल्याकडे आहे, मेगास्पोर मदर सेल. आता ही जी मेगास्पोर मदर सेल आहे विच इज डिप्लॉइड, या मेगास्पोर मदर सेलचं मियोसिस डिव्हिजन होतं आणि मियोसिस डिव्हिजन झालं की काय तयार होईल, एम्ब्रियो सॅक फॉर्म होतंय. काय फॉर्म झालं याच्यापासनं, एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमिटोफाइट फॉर्म झालं. कसं फॉर्म झालं हे जर तुम्हाला कळलं नसेल तर माझ्याच याच प्लेलिस्टमध्ये एक व्हिडिओ आहे, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमिटोफाइट. हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा, तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही.
आता या मेगास्पोर मदर सेलचं मिओसिस डिव्हिजन झालं, काय फॉर्म झालं, एम्ब्रिओ सॅक फॉर्म झालं. आता या एम्ब्रिओ सॅक मध्ये काय प्रेझेंट असेल, एक प्रेझेंट असेल. एम्ब्रिओ सॅक मीन्स फिमेल गॅमेटोफाइट, एक प्रेझेंट असेल. आता हा एक विदाउट फर्टिलायझेशन डायरेक्टली काय फॉर्म करतोय, एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतोय. आणि ही जी प्रोसेस आहे ज्याने हा एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतोय, दिस प्रोसेस इज पार्थिनोजेनेसिस. आता एम्ब्रिओ तयार झाला, पण काय झालं नाही, कुठली प्रोसेस झाली नाही, युनियन झालं नाही. कशाचं युनियन झालं नाही, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिटचं युनियन झालं नाही. एकचं डायरेक्ट कन्व्हर्शन कशात झालं, एम्ब्रिओमध्ये झालं. ही दुसरी मेथड झाली किंवा दुसरी कॅटेगरी झाली कोणाची, ॲपोमिक्झिसची. आता थर्ड कॅटेगरी सुद्धा ॲपोमिक्झिसची आहे. आता बघा, न्यूसेलसच्या सेल, न्यूसेलस और इंटेग्युमेंट, ह्या ज्या न्यूसेलस आहेत किंवा इंटिग्युमेंटच्या सेल्स आहेत, ह्या सेल्स काय करतायत बघा, ह्या सेल्स डायरेक्टली डेव्हलप होत आहेत. कशामध्ये डेव्हलप होत आहेत, एम्ब्रिओमध्ये. कुणाच्या सेल्स आहेत, न्यूसेलस और इंटिग्युमेंटच्या सेल्स डायरेक्टली कशामध्ये डेव्हलप झाल्या, एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होत आहेत. आणि अशा या 3 वेजनी एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत आहे, ज्याच्यामध्ये काय झालं नाही, सिनगॅमीची प्रोसेस झालीच नाही. काय फॉर्म झालेत, इथे गॅमिट फॉर्मेशन नाही झालं, इथे सुद्धा गॅमिट फॉर्मेशन नाही आहे. या ठिकाणी गॅमिट फॉर्मेशन आहे, पण कुठली प्रोसेस नाही, दिस प्रोसेस युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट टू फॉर्म झायगोट, दॅट इज दी सिनगॅमी. सिनगॅमी न होता काय तयार झाला, एम्ब्रिओ तयार झाला. आता बघूया, आता या फर्स्ट कंडिशनला आपण काय म्हणतोय, याचं नाव काय ठेवायचं लक्षात घ्या. ही जी फर्स्ट कंडिशन आहे ना, या फर्स्ट कंडिशनला किंवा फर्स्ट कॅटेगरीला कोणाच्या, ॲपोमिक्झिसच्या आपण काय म्हणतोय लक्षात घ्या, रिकरंट ॲपोमिक्झिस. This is the recurrent apomixis. This is non-recurrent apomixis. याला काय म्हणायचं, नॉन रिकरंट ॲपोमिक्झिस. आणि आता ही जी थर्ड आहे ना, इट इज दी ॲडव्हेंटिव्ह polyembryony. These are the 3 categories of apomixis. Which are the 3 categories of apomixis? Recurrent apomixis, non-recurrent apomixis, and last that is the adventive polyembryony. As far as the examples are considered, आता बघा, या पहिल्या याचं रिकरंट ॲपोमिक्झिसचं एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं, इट इज ऑब्झर्व्ड इन द प्लांट्स लाईक टॅरॅक्झॅकम. विच इज द प्लांट, टॅरॅक्झॅकम नावाचं जे प्लांट आहे, या प्लांटमध्ये कोणत्या टाईपचं ॲपोमिक्झिस घडून येत आहे, रिकरंट ॲपोमिक्झिस. त्याच्यानंतर याचं जर एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करायचं असेल, फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करता येईल निकोटिना. आणि याचं जर एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करता येईल ॲडव्हेंटिव्ह पॉलिएम्ब्रियॉनीचं, दॅट इज ऑरेंज, सायट्रस एटसेट्रा. यासारख्या प्लांटमध्ये आपल्याला काय भेटेल, ॲडव्हेंटिव्ह पॉलिएम्ब्रियॉनी भेटेल. मग मला सांगा, which are the categories of apomixis? There are 3 categories of apomixis. The first one is recurrent apomixis, second is non-recurrent apomixis, and last is the adventive polyembryony. In recurrent apomixis, archisporial cell or other cell of nucellus directly form the embryo. For example, Taraxacum. Second is the non-recurrent apomixis. In non-recurrent apomixis, diploid megaspore mother cell by meiosis form the embryo sac or female gametophyte, and this female gametophyte contains the egg which directly develops into embryo without syngamy by the process of parthenogenesis. And in
this condition some other diploid cell of embryo sac also form the embryo. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये ज्या काही बाकीचे सेल्स आहेत एम्ब्रिओ सॅकच्या कशा राहतील, हॅप्लॉइड सेल. ह्या हॅप्लॉइड सेल डायरेक्टली कशात डेव्हलप होतील, एम्ब्रिओ मध्ये डेव्हलप होईल. त्याच्यानंतर थर्ड आहे, कोणती आहे कॅटेगरी, ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियॉनी. इन दिस ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियॉनी nucellus or integument cell form the embryo, and such type of adventive polyembryony observed in orange, citrus, etc. And this non-recurrent चं एक्झाम्पल कोणतं आहे, निकोटिना, आणि या रिकरंटचं एक्झाम्पल आहे टॅरेक्झॅक्कम. गॉट इट. अँड द लास्ट पॉइंट रिगार्डिंग धिस apomixis, we have to consider one another point, that is the polyembryony. जो पुढचा पॉइंट आपण डिस्कस करतोय, कुठला डिस्कस करायचा आहे, पॉलीएम्ब्रियॉनी. आता या पॉलीएम्ब्रियॉनी म्हणजे काय होत आहे, फॉर्मेशन ऑफ more than one embryo into the seed is called polyembryony. जर सीड मध्ये मोर दॅन वन एम्ब्रिओज फॉर्म होत असेल तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय, पॉलीएम्ब्रियॉनी. व्हॉट इज पॉलीएम्ब्रियॉनी, फॉर्मेशन ऑफ formation of more than one embryo into the seed is the polyembryony. Got it? And this polyembryony first observed by, ही जी पॉलीएम्ब्रियॉनी आहे सर्वात पहिल्यांदा कोणी ऑब्झर्व केली, लियनहुक. इन सायट्रस जीनस. तर लक्षात घ्या, ही जी पॉलीएम्ब्रियॉनी आहे पहिल्यांदा ऑब्झर्व कोणी केली, या लियनहुकने केली. कोणामध्ये केली, सायट्रस जीनसला बिलॉंग करणाऱ्या प्लांट्स मध्ये केलेली आहे. आता जर पॉलीएम्ब्रियॉनीला आपण कन्सिडर केलं, दिस पॉलीएम्ब्रियॉनी इज ऑफ टू टाइप्स. या पॉलीएम्ब्रियॉनीचे आपण किती टाइप्स कन्सिडर करतोय, टू टाइप्स. द फर्स्ट टाइप इज ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियॉनी and second is polyembryony. How many types of polyembryony are there? Two types. Which are those two types? The first is the adventive polyembryony and second is the cleavage polyembryony. Now, what is the meaning of adventive polyembryony and what is the meaning of cleavage polyembryony? We have already discussed the adventive polyembryony. In case of adventive polyembryony, cells of nucellus or integuments directly develop into many embryos, and this is the adventive polyembryony. Now, there is second type of polyembryony, that is cleavage polyembryony. In cleavage polyembryony, in this condition, in cleavage polyembryony, zygote is formed and this zygote divides into many parts, and from each part embryo is developed. In this way, there are many embryos present into the seed. These are the two types of polyembryony. This is the information regarding apomixis and polyembryony.